सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आता मात्र दाखल झाली आहे. करण आणि शोभित ही सलामीची जोड आहे. स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर शोभित आणि ऑन स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर करण असेल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आर्यन भोईर देखील आहेत. ज्या गोलंदाजाने कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप अनेक व्यावसायिक क्रिकेटमध्ये पाडली, तोच आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आर्यन भोईरकडे एक जबाबदारी असेल. ॲज अ बॅटर समोर स्ट्राईक एंडला शोभित आहे, नॉन स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर करण आहे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र चांगली फलंदाजी दोन्ही बॅटर्सला करावी लागेल. आर्यन भोईरकडे क्षमता मोठमोठ्या स्पर्धा त्याने देखील गाजवल्यात आणि आता मात्र इथे अंडर-25 स्पर्धेच्या माध्यमातून त्याचं प्रदर्शन कशा पद्धतीचं असेल हे देखील पाहण्यायोग्य असेल. गोलंदाज तयार, समोर असेल शोभित. पहिला चेंडू आर्यन भोईरचा, राईट अमोर द विकेट न होतोय सज्ज. हो, पहिला चेंडू इथे मात्र त्याला सन्मान दिला. ऑफ ड्राईव्ह केले, डीपमधून क्षेत्ररक्षक येतील, स्वीपर कव्हरला फेकी करतील, तत्पूर्वी मिळतील या 2 धाबा. 2 धाब्याच्या मधीनं इथे मात्र श्री गणेशा केला जातोय धावसंख्येचा. शोभितच्या माध्यमातून त्याच्या सोबतीनं करण देखील 3 षटकांश मॅच. त्या अनुषंगाने इथे मात्र कमीत कमी 30 ते 35 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. मागील मॅचमध्ये 27 धावांचं लक्ष सहजरित्या तिथे मात्र पार केलं भिनार संघानं. हो, पुणेशा चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतो. सातत्याने स्वीपर कव्हरच्या दिशेनं पुणेशा थोडीशी मिसफील्ड झाली, नजर अटी, दुर्घटना घटली. सिंगलला लगेचच डबलमध्ये परावर्तित केलं आणि या 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. पहिल्या चेंडूवरती देखील 2, दुसऱ्या चेंडूवरती देखील 2 धावा आणि धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती 4 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. पॉवर प्लेचं हे पहिले षटक जरी असलं तरी सुद्धा इथे मात्र क्षेत्राची व्यूहरचना आपण पाहिली तर क्षेत्ररक्षक जास्तीत जास्त सीमारेषेलगत, कारण की हे शालांचं क्रीडांगण आहे. ऐतिहासिक क्रीडांगणावरती हा भव्य दिव्य सोहळा आपण पाहतोय. चांगला या ठिकाणी मात्र स्ट्रोक होता, परंतु स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, त्या अनुषंगाने इथे मात्र एकच धाव मिळेल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. चांगली इनिंग साकारली जाते दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की समोर आर्यन भोईर आहे. इथे मात्र कुठल्याही पद्धतीची रिस्क घेतली नाही. जर एखादा खराब चेंडू आला तर त्याच्यावरती मोठा फटका मारला जाईल, यात मात्र शंका नाही आहे. गोलंदाज तयार आर्यन भोईर. हो, पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह केलाय, डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. ओ, मिसफील्ड, पुन्हा मिसफील्ड झाली आहे. ज्या ठिकाणी 1-1 धाव होते तिथे मात्र या 2-2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आर्यन भोईर थोडेसे नाराज असतील, कारण की गोलंदाजी चांगली होते, परंतु क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून हवी तशी साथ त्यांना प्राप्त होत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील या षटकातील. फुलटॉस चेंडू होता, आडव्या पाटने ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इथे मात्र पाठच्या रडार मध्ये चेंडू आला नाहीये. नटराज मुद्रेमध्ये आले होते, बैठक लगावली होती, परंतु बॉटम बॉल मध्ये जो प्रॉपर कनेक्शन हवा होता तो इथे मात्र झाला नाहीये. त्या अनुषंगाने फक्त एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. कौतुक करावं लागेल आर्यनचं देखील, कारण की पहिल्या षटकामध्ये इथे मात्र मिसफील्ड झाली असली तरी सुद्धा धावांवरती ब्रेक लावला गेलाय. 8 धावा फक्त खर्च केल्यात. हो, अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडूला देखील सन्मान दिला. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु माघारी धाडलं जाते, कारण की इथे मात्र चांगला थ्रो देखील होता आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती विदाऊट एनी लॉस 9 धावा टीम सरवली. पुढील मॅचच्या टॉस साठी पडगा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट टेंबिवली संघ. आपण लगेचच टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचा. इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेचच टॉस करणार आहोत. पडगा संघ आणि टेंबिवली संघ आपण लगेचच टॉस साठी सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 9 धावा आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती
समृद्धला आपण पाहणार आहोत. यस, पहिल्या षटकामध्ये आर्यनने चांगली गोलंदाजी केली. आता समृद्धवरती ही जबाबदारी असेल. समृद्धला आपण पाहतोय. पाला चेंडू इथे मात्र समृद्धचा आणि त्याच्यावरती विकेट करण्याचा प्रयत्न झाला. मिस टायमिंग आहे डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि ते झेल देखील प्रॉपर कलेक्ट केला. विकेटची प्राप्ती. पहिला झटका फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम सरवलेला फलंदाज शोभित बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल प्रणयला आपण पाहतोय. नवीन बॅटर प्रणय येतोय मधाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 9 आहे. विशाल पाटील आमचे साथी समालोचक देखील आनंद घेतात कारण की त्यांच्या गावची टीम मधाच्या आतमध्ये केली. ओ फटका दमदार. आल्या आल्या आपल्या नावाचा परिचय दिला. भव्य स्वागत. पहिला चेंडूवरती दमदार षटकार. ताकदीचा वापर झाला होता या चेंडूवरती आणि नक्कीच कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळाली. लगेचच आमच्या कॉम्बॉक्स मधून विशालजी पाटील सरांच्या माध्यमातून कौतुक देखील झालं कारण की आल्याला इथे मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडूला कनेक्ट केला आणि त्याच्यावरती हा दमदार षटकार आला. षटकाराच्या मधीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. समृद्ध नक्कीच पहिला चेंडूवरती विकेटची प्राप्ती झाली होती. दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र दमदार षटकार आला. वडवा पाटणावणसाला बोलण्याचा प्रयत्न होता परंतु लेग स्टिक सोडली. पंचांचा वाईडचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने इथे मात्र एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. थोडंसं दडपण गोलंदाज समृद्धवरती जरूर पाहायला मिळेल कारण की मागील चेंडूवरती षटकार आला होता. त्या अनुषंगाने इथे मात्र अतिरिक्तच्या स्वरूपाने धाव धावफलकावरती जोडली जाते. कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला देखील कारण की प्रणयने आल्याला आपल्या नावाची छाप सोडल्या. मिस टायमिंग आहे डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज आणि इथे कॉठम बोर्डची भूमिका साकारली आहे. जो फलंदाज इथे मात्र षटकारांची आतिषबाजी करत होता अखेरीस त्याला डगआउटच्या आशाला परतवलाय. प्रणय होतोय बाद. टीम पडगा आणि टीम टिंभिवली आपण टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करा. नवीन बॅटर चौथ्या क्रमांकावरती आता विशालला आपण पाहतोय. कॉम्बॉक्स मध्ये देखील आमचे विशाल पाटील आहेत आणि स्ट्राईक एंडला बॅटर विशाल पाटीलच आहेत. ओहो क्या बात आहे. जसं नाव आणि तसा मात्र फटका. क्या बात आहे. अशा पाटील स्टँडला सलामी देणारा हा उत्तुंगमय षटकार आपल्याला पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा धमाकेदार स्ट्रोक षटकार. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी सुरू आहे या षटकामध्ये. आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्या होत्या 9. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट्स. त्यानंतर प्रणयने देखील आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार मारला आणि आता विशालने देखील तेच केलं. मधाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार मारला. हो इथे मात्र थोडासा चेंडू खाली राहिला पहिल्यानंतर. त्या अनुषंगाने बॉटम बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन झाला नाहीये. डॉट बॉल मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. षटकातील धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजेच 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. अंतिम चेंडू षटकातील गोलंदाज समृद्ध पुनश्च होते. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज.
ओ फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता, परंतु अपील देखील तितकीच जोराने झाली होती आणि लेग बिफोर नाहीये. LBW ची विकेट्स नसणार आहे आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते. LBW ची विकेट्स इथे नाहीये, त्या अनुषंगाने लेग बायच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली झाली आणि 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. आफ्टर दी 2 ओव्हर्स धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 23 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम सरवलीला आपण पाहतोय. अंतिम 6 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे आणि त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. त्या अनुषंगाने पडगा संघ आणि त्याच्या सोबतीनं टेंबिवली संघ आपण लगेचच रिपोर्टिंग करा टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. अंतिम षटक आहे आणि या अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज चैतन्य म्हात्रेला आता मात्र आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकामध्ये आर्यन आले, आर्यन भोईरने धावा खर्च केल्या 9. दुसऱ्या षटकामध्ये समृद्ध आले, समृद्धने 14 धावा खर्च करत महत्वाचे 2 विकेट्स देखील घेतले आणि आता मात्र चैतन्य येतोय अंतिम षटकासाठी. पाहूया किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न होईल दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाच्या वतीनं. त्यांच्या अगेन्स्ट टीम सरवलीला आपण पाहतोय. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॉटम बॉल मध्ये कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. एकच धाव मिळेल. लेग बायच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. संघर्ष केला जातो मधाच्या आतमध्ये. स्ट्राईक आता मात्र करणकडे असेल. मागील चेंडूवरती आपण पाहिलं तर नक्कीच विशालने पहिला चेंडूवरती षटकार जरूर मारला होता, परंतु आता मात्र करणकडे क्षमता सिद्ध करावा लागेल. सलामीला आलाय. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ओ अवे ऑफ द बॉडी चेंडूला पिच केलं होतं. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. नक्कीच इथे मात्र ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न झाला होता. चांगली गोलंदाजी, अगदी फलंदाजाला रेट करून गोलंदाजी सुरू आहे. गोलंदाज चैतन्यच्या माध्यमातून पहिला चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती डॉट आणि आता मात्र अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 4 चेंडू निर्णायक. ओ इथे पंचांनी बीमर घोषित केला. इट्स अ बीमर. नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. काल देखील विशाल पाटील सर अशीच मॅच झाली होती वरपच्या मैदानावरती. अंतिम मॅच होती, क्वालिफायची मॅच आणि गोलंदाजाने बीमर टाकला आणि त्याच्यावरती चौकार गेला. पंजा आला होता आणि त्याच्यानंतर नेक्स्ट बॉलवरती लगेचच चौकार आणि त्याच्यावरती विजय प्राप्त केला होता कोंढेरी संघानं. आणि आज मात्र तसंच बीमर आणि या 2 धावा कुठेतरी महागात पडतील का हे देखील पाहणं गरजेचं. फ्री हिटचा चेंडू उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि या फ्री हिटच्या चेंडूवरती आता मात्र संधी करणला असेल. ओ पुन्हा एकदा बीमर, बीमर वन्स अगेन बीमर आणि आता मात्र गोलंदाजी करू शकणार नाहीये. बॅक टू बॅक 2 बीमर आता आलेत. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती. 28 धावा धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगाने अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र प्रश्न निर्माण झालाय कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी द्यायची आहे, कारण की चैतन्यने 2 बीमर हाताळलेत आणि आता मात्र नवीन गोलंदाज त्याच्या बिहाफ मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती छोट्या म्हात्रे, छोट्यावरती ही जबाबदारी दिली आहे. आशिष असेल आमचे 12th मान थोडेसे संभ्रमित आहेत. पुढील मॅच विनर असे असेल. भिनार संघाने मागील मॅच जिंकली होती, त्या अनुषंगाने भिनार आणि त्यांच्या अगेन्स्ट या सामन्यातील विजेता संघ असं या गोष्टीची आपण नोंद घ्या. भिनार आणि त्यांच्या अगेन्स्ट या मॅच मधील विजेता संघ अशी लढत पुढील नेक्स्ट मॅच लगेचच आपण पाहणार आहोत. आशिष वरती ही जबाबदारी आहे. फ्री हिटचा चेंडू पाहावं लागेल कशा पद्धतीची गोलंदाजी करेल आशिष. फ्री हिटचा चेंडू, गोलंदाज तयार. ओ हो याने देखील तेच केलंय की काय. यस, पंचांनी बीमर घोषित केला. 3 बीमर एकंदरीत या षटकामध्ये आपण पाहिले तर
प्रथमताच पाहायला मिळतोय हा कारनामा, कारण की चैतन्यने दोन बिमर हाताळले, त्याच्या बिहाफमध्ये आशिष आले, आशिषने देखील बिमर पहिला चेंडू हाताळलाय. ओ फुल टॉस चेंडू, आता मात्र आडव्या पाटने ऑन साईडला मिळेल फक्त एकच धाव. फ्रीटचा चेंडू होता, मोठा फटका मारला असता तर येथे मात्र धावा जास्तीच्या आल्या असत्या, परंतु एकच धाव धावफलकावरती घेतली आणि एका धावेच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. 30 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ऑफस्टिकच्या बाहेर यस पंचा आमच्याकडे वळत असताना अवांतरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एकेका धावेसाठी आता मात्र संघर्ष सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज तयार. हो इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढले. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत आणि एकच धाव मिळेल. लो फुलटॉस चेंडू सातत्याने इथे मात्र हाताळले, परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाहीये बॅटर्सला. सिंगल डबलने इथे मात्र धाव अंक्या पुढे जात असताना आता मात्र जाऊन पोहोचेल 32. 32 या आकड्यावरती 32 धावा धावफलकावरती. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग. आणि यस इथे मात्र पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि अशा पद्धतीनं झाली. एक चेंडू शिल्लक असणार आहे. आमचे स्कोरर देखील आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत आणि फलंदाज बाद असेल का अंपायर्स आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवा. यस फिंगर अप, फलंदाज बाद असेल आणि त्या अनुषंगाने अंतिम एका चेंडूसाठी नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये दाखवलेल, तो म्हणजे तनिषला आपण पाहणार आहोत. पाहूया अंतिम चेंडूवरती षटकार येईल की चौकार येईल किंवा डॉट येईल हे देखील पाहणं गरजेचं असेल, कारण की धावसंख्या धावफलकावरती ती म्हणजे 32 32 धावा आहेत आणि इथे मात्र या अंतिम चेंडूवरती जितक्या धावा येतील तितक्या धावा संचलन देण्याचं कार्य करेल ती म्हणजे टीम सरवलीला. अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 32 धावा जरूर बनवल्यात, परंतु अंतिम चेंडूवरती किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं असेल. दिवा स्पोर्ट्स दिवा आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम सरवलीला आपण पाहतोय. गोलंदाज आशिष अंतिम चेंडूसाठी सज्ज आहे, त्याच्या अगेन्स्ट तनिष असेल स्ट्राईक हँडला ॲज अ बॅटर. आणि पाहूया किती धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अंतिम चेंडू अगेन्स्ट द आशिष, तनिष सज्ज आहे, परंतु इथे मात्र नक्कीच मोठा फटका येईल का किंवा आशिष इथे मात्र चांगली गोलंदाजी करेल का हे देखील प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये असेल. तो आडव्या पाटने ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, इथे मात्र एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. अंतिम चेंडूवरती मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती जोडल्यात. 11.00च्या सरासरीने या धावा जोडल्या जात आहेत आणि आता मात्र जिंकण्यासाठी 34ची आवश्यकता असेल आणि या धावा चेस होतील की डिपेंड होतील या मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात. आवाज सरवली भिवंडीचा आमचे साथी समालोचक विशालजी पाटील यांचा गोड आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी. थँक्यू ऑल ऑफ यू.
थँक्यू सो मच विश्वाजी केने. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. जय बजरंग गोडसे बी चषक 2025-26 पर्व मॅच नंबर 2 सरवली विपक्ष दिवा अशी लढत आपण पाहत आहोत. आणि हे जे टार्गेट सेट केलेलं आहे 34चं टार्गेट आहे. बघा दिवा टीमचे ज्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप आहे त्या अनुसरून तर मी म्हणेन की कुठेतरी 10 रन्स कमी बनवला सरवली टीमने. बट खेळ आहे, काही होऊ शकतं कारण या क्रीडांगणावरती रन्स बनतात हे आपण पाहिलंय. आर्यन भोईर आणि त्यांचा समवेत कृपेश बॅटिंग करण्याकरिता येतोय सलामीसाठी. आणि आर्यननेही जर आपण पाहिलं रिसेंट टाइम्समध्ये विथ बॅटही कंट्रीब्यूट केलं. कारण आर्यनचा जर आपण विचार केला तर नो डाऊट गतवर्षी मला डिस्ट्रिक्ट वाईज फॉर्मॅट आठवतो, स्वर्गीय महेंद्रदादा चषक, त्यामध्येही मुंबई टीमकडनं खेळला होता आणि चांगला परफॉर्मन्स तिथेही दिला होता. आणि त्याचप्रमाणे सातत्याने व्यावसायिक क्रिकेटमध्येही आज आपण पाहिलं गेलं तर फार नाव त्याने कमावलं. मनोजी भोईर सरांचाही मी आवर्जून उल्लेख करेन. आर्यनचे पिताश्री त्यांनी एक काळ गाजवला आणि आज आपल्या पिताश्रींच्या पावलांवरती पाऊल टाकून ते कार्य आर्यनही आपल्या गावच्या टीमसाठी व्यावसायिक टीम्समध्येही तेच कार्य तो करतोय. आणि इथे अपेक्षा आपण करूया की चांगला खेळ आपल्याला दोन्ही टीम्सचाही पाहायला मिळेल. बघा आशिष देखील या बॅटिंग युनिटमध्ये आहेत. म्हणजे बॅटिंगमध्ये दमखम भरपूर आहे टीम दिवाचा. बट जर आपण दुसऱ्या बाजूने विचार केला तर सरवली टीमकडे देखील यंग टॅलेंटेड बॉलर्स आहेत. अपेक्षा करूया की मॅच कोणीही जिंकू द्या पण एक रोमांचक मॅच आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पगले षटक मयूर म्हात्रे दरम्यान बॉलिंग मार्क वरती तयार होतो. बघा सुरुवात हा शब्द दोन्ही टीमसाठी महत्वाचा आहे या मॅच मध्ये, कारण स्टार्ट मॅटर करेल दोन्ही बाजूंनी. एका बाजूने जर आपण दिवा टीमसाठी विचार केला तर त्यांना सुरुवात महत्वाची आहे. अगदी पगले षटक कुठेतरी 10 ते 15 धावा आल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून बॅटिंग करण्याचा प्रयत्न आर्यन भोईर आणि कृपेशचा असेल. आणि तसेच दुसऱ्या बाजूने मयूर पहिल्या षटकामध्ये तयार होतो, त्याचा देखील माइंडमध्ये गोष्ट असेल की एखादी विकेट 10 पेक्षा कमी रन्स. दोन पॉइंट ऑफ व्ह्यू आहेत ते देखील डिफरंट. बट घडेल काय? सुरुवात 34 धावांचं लक्ष. पहिला बॉल, पहिलाच बॉल थेट पाठवलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. बीमर नो बॉलचा देखील इशारा आणि मिळतील धावा 6. षटकार पहिलाच बॉल. जी सुरुवात हवी होती, मी सुरुवात हा शब्द का म्हटलं की सुरुवात दोन्ही टीमसाठी महत्वाची आहे. आणि काय सुरुवात केली आर्यनने, लाजवाब फटका. बघा मागील जर आपण पहिलं सत्र पाहिलं तर तिथेही 3 बीमर नो बॉल असेच पडले होते. ते यापेक्षा थोडं कमी हाईटला होते पण तिथे बाउंड्री नाही आली. पण इथे त्यापेक्षा जास्त हाईटला बॉल होता आणि बाउंड्री आली. आता दिशा खराब, अतिरिक्त रन मिळेल, फ्री हिट कंटिन्यू असेल. दबाव पूर्णपणे आता बॉलरला जाणवतोय कारण फ्री हिट बॉल नेक्स्ट आहे. आर्यनच्या बॅटमधनं ऑलरेडी एक मोठा फटका आलाय. धावफळक आता 8 वरती. कोणताही लिगल बॉल आतापर्यंत टाकण्यात आलेला नाहीये बट कमबॅक करावं लागेल. अजूनही रन्स आहे डिफेंड करण्याकरिता. नेक्स्ट बॉल फुल लेंथ टाकलाय, जबरदस्त बॉल. डॉट बॉल इथे येतोय. याच गोष्टी इथे महत्वाच्या आहेत कारण बघा जर कोणताही बॉल न टाकता 8 धाबा इथे खर्च झालेले आहेत तर यानंतरची जी रिकव्हरी आहे ना ॲज अ बॉलर तुम्हाला स्वतःला झोकावं लागणार आहे. आउटफील्डमध्ये प्रत्येकी फिल्डरलाही त्याप्रमाणे फिल्डिंग करायला हवी आहे. बट आर्यन थोडा खुश असेल कारण पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात मिळवायची होती ती मिळवली आहे. आता स्विच हिटचा फटका, फिल्डर आहेत. फिल्डर देखील जर आपण पाहिलं तर दुहेरीमध्ये स्थितीमध्ये दिसलंय. ज्याप्रमाणे बॉडी लँग्वेज होती असं वाटलं की कॅचसाठी जाऊ की थांबू. शेवटच्या मोमेंटला थांबले, बॉल फील्ड केला, सिंगल मिळेल. धावफळक आता 9 वरती. आर्यनचं मी एकंदरीत कौतुक करेन कारण त्यामागे एक गोष्ट ही राहिली महत्वाची की आर्यन भोईरची ओळख ॲज अ बॉलर म्हणून आहे. बट जेव्हाही गावच्या टीममध्ये गेलतो आता ॲज अ बॅटरही कंट्रीब्यूट करतोय. बॅटिंगमध्ये फार चांगली त्यांनी मेहनत केलेली आहे.
बट या मॅच मध्ये बघा सरवली टीमकडे ऑप्शन्स नाही आहेत, विकेटसाठी जावं लागेल, तेव्हा जाऊन कुठेतरी 30-40 पण होऊ शकतात. फुल लेंथ टाकलाय स्वतः बॉलर, आता मयूर बॉल पर्यंत पोहोचतात, सिंगल मिळेल. धाव फळक आता या एका धावेच्या साह्याने स्कोर कार्ड आता 10 वरती जाऊन पोहोचलाय. स्टार्ट चांगला आहे, अजूनही जिंकण्याकरिता 24 धाव्यांची आवश्यकता आहे टीम दिवा स्पोर्ट्स दिवाला. का दिवा गावचे क्रिकेटही आपण उचलून पाहिले तर नो डाऊट ग्रामीण टीम पाहिली, जबरदस्त टीम आहे, यंग टॅलेंटेड प्लेअर या गावामधनंही येतात. बट ही बॅटल चांगली रंगू शकते सरवली अगेन्स्ट दिवा. फार शफल झाला होता, गतीने बीट केला आर्यनला असं मी म्हणेन मयूरने. डॉट बॉल इथे येतोय, कुठेतरी नो बॉल षटकार आला, त्यात नंतर कमबॅकही केलंय. याच गोष्टी महत्वाच्या राहिल्या. खेळ आहे, मिस्टेक्स होणार आहेत, बट त्या मिस्टेक्स नंतर तुम्ही इम्प्रूव्हमेंट किती लवकर आणता तेही महत्वाचं राहिलं. इम्प्रूव्हमेंट थोडी इथे पाहायला मिळत आहे. अजूनही काही चेंडूंचा खेळ आहे या षटकामध्ये. 10 धावा आहेत धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल, पुल केलाय, बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत, फक्त पाहतच राहतील. पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. आणखीन एक षटकार. धाव फलक आता 16 वरती जाऊन पोहोचलाय. 16 ऑन द बोर्ड. बघा जवळजवळ अर्धा पडला तर या पहिल्या षटकामध्येच पार केलाय आर्यन भोईरचा बॅटिंगचा जोरावरती. टीम दिवाने 16 धावा धाव फलकावरती. दरम्यान बॉल मागे चाललाय, इनर एज लागली होती, बॉल फील्ड केला जातोय. मिळेल सिंगल. धाव फलक आता या एका धावेच्या साह्याने 17 वरती, म्हणजे येते 12 चेंडू आणि 17 धाव्यांची आवश्यकता. आणि प्लस 2 रन पॅनल्टी आहे ती देखील आपण इम्प्लिमेंट करणार आहोत. 17 रन झालेले आहेत, त्यात आपण 2 ऍड करूया, म्हणजे 19 धावा झालेल्या आहेत. आणि जिंकण्याकरिता आता 12 मध्ये 15 धाव्यांची आवश्यकता. बघा जी परिस्थिती आहे, ज्याप्रमाणे सुरुवात दिवा टीमने इथे मिळवलेली आहे या मॅच मध्ये, या रेस मध्ये पुढे आहेत. पण खेळ आहे, 12 मध्ये 15 हवे आहेत. कालचा दिवस आपण पाहिला होता, अवघ्या 17 धावा डिफेंड करण्याची तयारी जॉली स्पोर्ट्स कामतघरने कालच्या दिवसामध्ये दाखवलीच होती. मिसफिल्डच्या जोरावरती आय थिंक तो सामना त्यांनी गमावला. पण अजूनही बघा पॉझिटिव्ह वेने विचार केला तर अजूनही 15 बाकी आहेत. प्रणय भोईर तयार होतो या सेकंड ओव्हरमध्ये. पहिलं षटक जर आपण पाहिलं, स्टार्ट जबरदस्त आहे, पण अजूनही 15 धाव्यांची आवश्यकता टीम दिवाला आहे. तर दुसऱ्या बाजूने सरवली टीमला विकेट हवे आहेत. सेकंड ओव्हर, पहिलाच बॉल, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल इथे येतोय. एक डॉट बॉलही महत्वाचा आता झालाय. 11 मध्ये 15 करायचे आहेत. इथे कुठे काहीतरी मी म्हणेन बॉलर्सला एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावं लागेल, तेव्हा जाऊन या 15 डिफेंड होऊ शकतात. बट दुसऱ्या बाजूने टास्क थोडा इझी आहे टीम दिवासाठी, की इथे उभं राहायचं, सिंगल डबल स्ट्राईक रोटेट जरी केली तरी सुद्धा 15 धावा इथनं इझिली बनवल्या जाऊ शकतात येत्या 11 चेंडूंवरती. बट खेळ आहे क्रिकेटमध्ये, खऱ्या अर्थाने कोणतीही गोष्ट प्रेडिक्ट करणे नेहमीच चुकीचंच ठरलंय, कारण भरपूर साऱ्या अनिश्चित गोष्टी आपण इथे घडताना पाहिलेल्या आहेत. आणि फटकाला जवाब, क्या बात आहे. पिकअप स्ट्रोक, पिक केलाय आणि डिलिव्हर केलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक तडाका आर्यन भोईरचा बॅटमधनं षटकार. दहा चेंडू शिल्लक आहेत, 9 धाव्यांची आवश्यकता आहे. आता जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं, आता जे समीकरण राहिलंय ते रन बॉल पेक्षाही कमी आहे. 10 मध्ये 9 करायचे. प्लेन मिस, डॉट बॉल इथे येतोय. 9 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावा अजूनही करायच्या आहेत. बघा मी म्हणेन की या क्षणाला ना आर्यन जर इथनं खेळून गेला तर नो डाऊट तो मॅच घेऊनच जाईल. बट दुसऱ्या बाजूने जर आपण सरवली टीमचा विचार केला, त्यांच्याकडे काय पर्याय आहेत? त्यांना इथे विकेट्स हवेत, कारण विकेट्स येतील तर कमबॅक पॉसिबल आहे. विकेट जर नाही आली तर नो डाऊट टीम दिवा आपल्याला इझिली मी म्हणेन या मॅच मध्ये जिंकताना दिसू शकते. 9 मध्ये 9, प्लेन मिस आणि खिनिक डॉट बॉल. आता 8 मध्ये 9, क्या बात आहे. हीच गोष्ट महत्वाची आहे. खेळ आहे, हार जीत होत राहील, बट प्रयत्न करणं जे आपल्या हातामध्ये आहे ते आपण केलंच पाहिजे. प्रयत्न अजूनही सुरू आहेत. 10 मध्ये 9 होत्या, आता 8 मध्ये 9 हवे आहेत. अजूनही सामना सोडला नाही, प्रयत्न सुरू आहे टीम सरवलीचे बॉलर प्रणय भोईरचे, कारण इथे ठाऊक आहे सरवली टीमला देखील की इथेही जर विकेट मिळाली तरी सुद्धा आपण कमबॅक करू शकतो. 8 मध्ये 9,
आणि इथे बॅटची इनर एज लागली. आय थिंक बघा आर्यन पाणी वगैरे हवं असेल तर मागून घ्या, कारण आपण पाहिलं इनर एज लागली त्यानंतर हेडवर आय थिंक बॉल आदळला. काळजी घ्या थोडी. 7 मध्ये 9व्या आगेत गेले 3 चेंडू इथे निर्धाव आलेत. प्रणयचं हे षटक जर आपण पाहिलं ना, एक षटकार जर सोडून जर आपण दिला ना तर 4 डॉट बॉल आलेत. म्हणजे ऑल ओव्हर चांगली बॉलिंग राखली, बट एक गोष्ट मायनस मध्ये राहिलेली की रन्स फार कमी आहेत डिफेंड करण्याकरिता. 7 मध्ये 9 हा शेवटचा बॉलही महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. 7-9चं समीकरण. शेवटचा बॉल फुल टॉस आणि जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. जवळ या सामन्याचा निकाल जाहीर करणारा हा फटका आर्यनचा बॅटमधनं येतोय. षटकार. सहा मध्ये आता 3 धावांची आवश्यकता आहे. एकंदरीत जे प्रमुख 2 गोलंदाज होते टीम सरवलीचे फर्स्ट ओव्हर मध्ये 17 गेल्या मयूरच्या अगेन्स्ट, त्यानंतर 12 धावा आल्या प्रणयच्या अगेन्स्ट. आता एका षटकाचा खेळ बाकी आणि 6 मध्ये 3 करायच्यात. बघा अगदी जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात झाली मी तेव्हाच सांगितलं होतं, मी उल्लेखही केला होता की ज्याप्रमाणे टीम दिवासा बॅटिंग युनिट आहे कुठेतरी 10 रन्स कमी बनवले असं मी म्हटलंच होतं. आणि एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर तोच डिफरन्स इथे जाणवतोय. कारण बघा 3च बाकी आहेत आता. 3 धावा फक्त करायच्या आहेत. दुसऱ्या बाजूने नाखुश असेल टीम सरवली, कारण एकंदरीत बघा 34 जरूर होत्या, प्रयत्न करूही शकले असते, बट आर्यन भोईर 1 मॅन आर्मी. जर आपण रन्स पाहिल्या तर कृपेशने फक्त 1च धाव बनवली आहे आणि 26 धावा इंडिव्हिज्युअली बनवलेल्या आहेत आर्यन भोईरने. या खेळाडूचं महत्व दिवा टीमसाठी फार मोठं आहे. पहिलाच बॉल पुलचा फटका. मॅच फिनिश. मॅच अगदी सहजरित्या 10 विकेट्सने आपल्या नावावरती केली आहे टीम दिवाने. अभिनंदन टीम दिवा अँड हार्ड लक टीम सरवली. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. मला वाटतं की विचार करण्याचीही गरज नाहीये, कारण एक षटकही टाकलं तिथे, फक्त 9 धावा कन्सीड केल्या आणि त्यानंतर बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअली 26 धावा नॉट आउट बनवल्या. तोच आर्यन भोईर ठरलाय या सामन्याचा